हे पहा आता रोज सकाळी आमचे ज्येष्ठ नागरिक इथं येतात बघा, तर इथं सगळी पण लोकांना माहिती मिळते. तर आज आमचे शेतकी अधिकारी बेंद्रे साहेब, तर आता एक आमच्याकडं नवीन पहिले एक समृद्ध म्हणून शेतकी अधिकारी होते. तर आज आता एक यांची नवीन आलेले आहेत पहा. तर नाव सर, आपलं नाव काय म्हणले? सर माझं नाव यश बाळासाहेब खेसे. यश बाळासाहेब खेसे. खेसे. म्हणजे तुम्ही राहायला शिरूरला असता का? हां. तर बघा ते आज आपल्या ऑफिसमध्ये आले तिथं. तर शेतीविषयी माहिती ते लोकांना देतात. तर ॲप कोणता आता नवीन आलाय तो? आता आपल्याकडे महाविस्तार ॲप म्हणून आलेलं आहे. हां, महाविस्तार. हां, कृषी विभागाचा नवीन आलेला आहे. हां हां. हे बघा यामध्ये विविध योजना कृषी विभागाच्या, जसे की महाडीबीटी, तुमच्या पिकापासून म्हणजे आपण जे हे घेतो वावरात पिकं घेतो, समजा खरीपला, रब्बीला, परत आपली याची पिकं फळपीक, त्याची माहिती तुमच्याकडे पूर्ण त्याच्यात देतात. म्हणजे याच्यापासून लागवडीपासून काढणीपर्यंत. परत नंतर जे आपल्या याच्यावरती रोग येते किंवा याच्यावरती कीड येते, याच्यावरती आपण काय करू शकतो, उपाययोजना काय देऊ शकतो, त्याची सुद्धा माहिती ॲपमध्ये दिलेली. तरी सुंदर अशी बघा साहेबांनी आपल्याला माहिती दिली. आणि ह्या ॲपचा सर्व लोकांनी उपयोग करा आणि सगळ्या प्रत्येक नागरिकाने ह्या ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या. म्हणजे तुम्हाला घर बसल्यास संपूर्ण तुम्हाला पिकाचं नियंत्रण करता येईल. तर अशी व्यवस्था आहे बघा. तर धन्यवाद सर. तर तुमचं म्हणजे येण्याचा टायमिंग कसा कधी असतो, काय असतो? टायमिंग माझं आहे ना, म्हणजे आता सध्या माझ्याकडे ही गाव फक्त याला आलेली, कारण ते साहेब आता त्यांची बदली झाल्यामुळे त्यांचा चार माझ्याकडे आले 4 झालेलं आहे. पण फक्त मी एवढं सांगतो, आपल्याला जर माझी गरज लागली तर मला बिनधास्त फोन करत जा, मी तुमची मदत आवश्यक आहे. फक्त आपला कॉन्टॅक्ट नंबर फक्त नक्की. हां, कॉन्टॅक्ट नंबर असला जसं माहिती मिळेल. धन्यवाद सर. आता शेतकी अधिकाऱ्यांनी सुंदर अशी माहिती दिली. कुणाला काय अडचण असेल तर आपल्या ऑफिसमध्ये यायचं. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे आहे. तर ते आपल्याला प्रत्येक गोष्टीत आपल्याला भेटून जातील. तर दुसरी गोष्ट, आता हे बऱ्याचशा लोकांची पेन्शन बंद झाली, त्याकरता आता हे कागदपत्र गोळा करून शिरूरला नेऊन तहसीलमध्ये त्यांची पेन्शन चालू करायची. तर आता आमची ती गडबड चालू आहे सध्या. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपलं ऑफिसचं काम चालू आहे. सर्व लोकांचं अगदी मोफत सेवा चालू आहे पहा. आता सर्वांचे आता पेन्शनचे कागदपत्र घेऊन काका आता शिरूरला जाणार आहेत. आणि काही लोकांचं जे 20 लोकांची यादी आली, तर त्यांचे सगळे काहींचे फोन नंबर बंद आहेत चालू, तर ते आता करून सगळे काही अडचणीचे आता तिथे जाऊन दुरुस्त करणार आहेत. तर अशा प्रकारे लोकांची सेवा चालू आहे. तर लोकांनी इथे येऊन भेट द्यावी.